औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. या देशाचं वाटोळ केले, सत्यानाश झाला त्यांच्यामुळं. आता त्यांना आता दुसऱ्या देशात जावं लागेल. आता वातावरण गरम झाले, त्याच्यात त्यांनी भाजून निघून मध्ये झालं. अरे का म्हणजे आमची जबाबदारी आहे. आमच्या भावावरती जर अन्याय केला जात असेल तर आमचं कर्तव्य पाठिंबा द्यायचं. खरं तर ही महापालिका कोणाच्या बापाची जागीरी नाही किंवा या एका पक्षाची, भाजप या पक्षाची मक्तेदारी नाही. भाजप तिथं सत्तेत बसलंय म्हणजे शांतपणा केला म्हणजे चालतोय का? आम्हाला माहित नाही का काय त्यांनी दिवं लावलेत. अहो त्यांनी पेट्या मतदानाच्या दुसऱ्या आणून ठेवल्या बोगस. अहो ती बोगस मतावर निवडून आले. त्यांच्या जर दम असताना खुलेआम बॉलिट पेपरवर त्यांनी मतदान घेतलं असतं, मग त्यांना गहू आणि पोळ्या कळलं असतं, त्यांचं डिपॉझिट जप्त झालं असतं. परंतु हे भाजपवाले यांना माहीत झालेलं आहे की ही जनता रस्त्यावर उतरणार नाही, जनता गप्प बसेल. पण त्यांना आता कळून चुकलं. जेव्हा दिल्लीतलं जंतर मंतर जेव्हा आग लागलेली आहे तेव्हा या भाजपवाल्याला कळलं की आता ही जळून राख होतील. या ठिकाणी जाणून बुजून तुमची माहिती चालत ना, या ठिकाणी जाणून बुजून जातीवादी पैदाशी भाजपवाल्यांनी आणि जातीचा ज्याच्या डोक्यामध्ये किडा वळवळतोय अशा काही नेत्याच्या सांगण्यावरून या महापालिकेत बसलेला आयुक्त ही प्युअर, मला तर वाटायला लागलं ही जातीवादी आहे. याचं रक्त टेस्ट करायची वेळ आलेली आहे. शाब्दिक बाई त्यांच्याकडे डॉक्टर नसेल तर तुमची ऐपत आणि परिस्थिती आहे. एक डॉक्टर द्या सिव्हिल हॉस्पिटल मधला आणि त्या आयुक्ताचं रक्त चेक करा. नेमकं त्याचं लालच रक्त आहे, जातीवादी आहे. कारण मला तर वाटायला लागलंय ही आयुक्तच जातीवादी आहे. म्हणून जाणून बुजून मुसलमान बांधवांना निधी दिला जात नाही, त्यांना टार्गेट केलं जातंय. पण अशा लोकांना मी सक्त ताकीद देतोय, कृपया सोलापूर जिल्ह्यात असं कधीही झालं नाही. तुम्ही जातीवाद निर्माण करू नका. याचं पडतास याचा परिणाम वाईट होईल. मी तुम्हाला ताकीद देतोय. आणि तात्काळ ज्या ठिकाणी निधी अडवला आहे ती निधी तात्काळ त्यांना देऊन त्यांचा विकास करा. जर का तुम्ही मुसलमान समाजावरती नांगर फिरवण्याचा काम कराल, त्यांच्या विकासावर बुडलीजर फिरवाल, तर ही शाब्दिक फारुख आणि मुसलमान समाज बांधव जेव्हा खाऊन रस्त्यावर येतील, आयुक्त साहेब तुम्हाला खुर्चीवर बसायचं मुश्किल केलं जाईल. गोळी ना, औषध नाही, इंजेक्शन नाही, कुठलाही एक बी काय कशाचा पण मग त्रास होत नाही आहे. आणि याच्यामुळं ट्रीटमेंट घेण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही. फार म्हणजे फार खूप चांगला आहे. लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे सर. आणि सगळं स्टॉप लोक चांगलं आहेत. कमीत कमी 20 ते 25 वर्ष माझ्या मिसेसला गुडघ्याचा आणि कमरेचा, मानेचा त्रास होता. तिथं ॲडमिट केलं, महिनाभर ट्रीटमेंट घेतली. आता कमीत कमी 80 ते 90% माझ्या मिसेसला भरपूर गुण आलेला आहे. पाय दुखत होता, पायाचा त्रास होत होता आणि अगोदर आम्ही पाय दुखतोय म्हणून पायावर खूप इलाज केला. NC वेलनेस सेंटरला भेट दिली. त्यांच्या ट्रीटमेंटनी मी अगदी आता 100% पूर्ण बरी आहे. आणि मला बरेच दिवसापासून मानेचा आणि पाठीचा खूप त्रास होत होता. मी आता कुठली ट्रीटमेंट घ्यावं ह्या संदर्भात मी NCS ह्यांचे व्हिडिओ बघितले. इथे आल्यानंतर मला सरांनी आणि निकिता मॅडमनी ह्याच्याबद्दल जी काही माहिती दिली त्याच्यानुसार मी इथे ट्रीटमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्या ट्रीटमेंटने मला 5 दिवसातच इतका फरक जाणवलेला आहे. माझ्या मुंग्या पूर्णपणे कमी झालेल्या आहेत.